भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात सरांडी रोडच्या कामात कोट्यवधींचा चुराडा। संतप्त ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा। निकृष्ट कामाचा डोंगर, भ्रष्टाचाराचा महापूर। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ते कामासाठी सरकारने कोट्यवधी रुपये मंजूर केले। मात्र कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी मिळून जनतेच्या पैशाचा अक्षरशः चुराडा केला आहे, असा संताप सवाल नागरिक व्यक्त करत आहे। लाखांदूर तालुक्यातील रस्त्याच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात गिट्टीऐवजी दगड, मातीचा कचरा, गिट्टीची चिवरी वापरला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील 2 प्रमुख रस्त्यांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठी निधी मंजूर केली आहे। करांडला ते सरांडी बुद्रुक 12.66 कोटी रुपये, ते मांडळ ते सरांडी बुद्रुक 4.48 कोटी रुपये। मागील 2 महिन्यांपासून या रस्त्यांचे काम सुरू आहे। मात्र मांडळ ते गुंजेपार रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे ग्रामस्थांनी प्रत्यक्ष ढिगाऱ्याजवळ उभे राहून दाखवून दिले आहे। ग्रामस्थांचा थेट आरोप आहे की सावरकर मॅडम, संबंधित अधिकारी यांना वारंवार प्रत्यक्ष भेटून आणि पुराव्यानिशी तक्रार करूनही त्यांनी या भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे। कंत्राटदाराकडून लाखो रुपये घेऊन अधिकारी गप्प बसले आहेत आणि निकृष्ट कामाला मूक संपत्ती देत आहे, असा आरोप यावेळी नागरिकांकडून करण्यात येत आहे। रस्त्याच्या कामाच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेली गिट्टी न वापरता केवळ गिट्टीची चिवरी वापरली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे। अशा निकृष्ट साहित्यामुळे हा रस्ता पहिल्याच पावसाळ्यात सुद्धा टिकणार नाही, अशी भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। वारंवार तक्रारी करून कामात सुद्धा सुधारणा झाल्याचे दिसत नाही। करांडला ते सरांडी बुद्रुक 12.66 कोटी आणि मांढळ ते सरांडी बुद्रुक 7.48 कोटी एवढा पैसा महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेकरिता मंजूर केलेला आहे आणि मागील 2 महिन्यापासून काम सुद्धा चालू आहे। आम्ही वारंवार अनेकदा सावरकर मॅडमला प्रत्यक्ष दर्शनी निदर्शनास आणून दिलेला आहे की ह्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे, परंतु जाणून बुजून सावरकर मॅडम आणि कंत्राटदार हे होत असलेल्या कामाकडे लाखो रुपया घेऊन सारी नजरअंदाज करत आहेत। आजच्या तारखेला मांढळ ते तई गुंजेपार रोड जो काम चालू आहे त्या कामामध्ये गिट्टीचा कसल्याही प्रकारचा वापर न होता गिट्टीच्या चुऱ्याचा म्हणजे गागऱ्याचा हा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, ज्याच्यामध्ये हा रोड टिकणारच नाहीये। त्यामुळे सरकारच्या समोर आता प्रश्न असा निर्माण झाला, आंदोलन करायचं, आत्मदहन करायची की आत्महत्या करायची, हा मोठा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे माझं सरकारला विचारणं आहे की सरकार बाबाजी आता हापूच्या गोळ्या खाऊन झोपू नका, ग्रामीण जनतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुम्ही तिकडे लक्ष द्या। जो विकास कामाचा आपण अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करता त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि त्या भ्रष्टाचारामध्ये संपूर्ण तुमचा अधिकारी वर्ग हा जबाबदार आहे। या की तातडीनं आपण दखल घ्या, तसं न केल्यास आम्ही संपूर्णपणे रोडचा काम बंद पाडू।